एक मोठी बातमी ती म्हणजे दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला, त्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी दादा भुसे यांचं नाव आघाडीवर आहे अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। शिंदे गटाकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या हालचाली सुरू आहे। दादा भुसे सलग 5व्यांदा आमदार झाले आहेत। एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय अशी दादा भुसे यांची ओळख आहे। तर दादा भुसे हे आता उपमुख्यमंत्री होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले नाही तर ते उपमुख्यमंत्री सुद्धा होणार नाही असं सांगितलं जात होतं। त्यामुळे आता दादा भुसे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का हे बघणं महत्त्वाचं। दादा भुसे हे सलग 5व्यांदा खरं तर आमदार झालेले आहेत, त्यामुळे दादा भुसे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय आणि ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू देखील असल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक सुद्धा दादा भुसे हे आहेत।